किती टेन्सेस आहेत इंग्लिशमध्ये? 3. सर मेन 3 आहेत आणि हा. सब टाइप्स 12 आहेत. मेन 3, सब टाइप 12. बर, 3 टेन्सेस आहेत. अजून याच्या व्यतिरिक्त दुसरं असं आन्सर आहे का कोणाचं काय? तर आपल्याला ते टेन्सेस आता इथं शिकायचे आहेत, कारण टेन्स जो आहे कोणत्याही भाषेचा टेन्स हा अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण कोणतं वाक्य कोणत्या काळामध्ये म्हणायचं किंवा कोणत्या काळामध्ये ते वापरायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, टेन्स हे शिकायचं आहे. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे 12 उपप्रकार आणि 3 मुख्य प्रकार आहेत टेन्सचे. तर आपल्याला ते बघायचे. तर आता टेन्सचा पार्ट पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी त्याची बॅकग्राऊंड जी आहे ती समजून घ्यायची आधी. कारण टेन्सची बॅकग्राऊंड जी आहे ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला टेन्स पुढे शिकणं थोडंसं शक्य होत नाही. तर ती बॅकग्राऊंड आपल्याला इथं अभ्यासायची सुरुवातीला, आणि मग आपण टेन्सचा अभ्यास जो आहे तो करणार आहोत. तर बघा, टेन्स हा कोणत्याही भाषेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. टेन्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी लँग्वेज. तुम्ही कोणतीही भाषा शिका, त्याच्यामध्ये टेन्स तुम्हाला म्हणजे काळ योग्य पद्धतीने वापरता येणं अतिशय गरजेचं आहे. टेन्स एखाद्या भाषेचा आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला त्या भाषेमध्ये एखादी क्रिया कोणत्या काळात घडली हे अतिशय सोप्या पद्धतीनं मांडता येतं. The study of tense tells us how to form a sentence to indicate an action in a particular time. एखाद्या विशिष्ट वेळी घडलेली जी क्रिया आहे त्याबद्दलचं वाक्य कसं तयार करायचं हे टेन्सच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आता आपल्याला टेन्स का अभ्यासायचं आहे, तर त्या वाक्यातली जी क्रिया आहे ती कोणत्या काळात घडलेली आहे हे आपल्याला दाखवायचं आहे, आणि ते दाखवत असताना टेन्सचा अभ्यास केला जातो किंवा टेन्सच्या अभ्यासातून ते आपल्याला दाखवता येतं. आता टेन्ससाठी सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो आहे क्रियापद. आणि आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये वर्बचे टाइप्स वगैरे पाहिलेले आहेत. तर ते आता वाक्यात वर्बचे टाइप्स योग्य पद्धतीने कसे वापरायचे हे वाक्यातील काही इतर घटकांवरती अवलंबून आहे. ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. द नॉलेज ऑफ टेन्स मेक्स यूज ऑफ द परफेक्ट युजर ऑफ लँग्वेज. द नॉलेज ऑफ टेन्स मेक्स अस द परफेक्ट युजर ऑफ लँग्वेज. टेन्सचं जे नॉलेज आहे आपल्याकडे त्याच्यामुळे काय होतं, तर भाषेचा योग्य वापर करता म्हणून आपल्याला करता येतं. बिफोर लर्निंग टेन्सेस वी शुड नो द पार्ट्स ऑफ सेंटेन्स. परंतु वाक्य जे आहेत, टेन्सेस जे आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्या अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला पार्ट्स ऑफ सेंटेन्स काय असणार आहेत किंवा काय असतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण पार्ट्स ऑफ सेंटेन्स हे अतिशय महत्वाचे आहेत. सेंटेन्सचे पार्ट्स नाहीत कळाले तर आपल्याला वाक्य जे आहे ते फ्रेम करता येत नाही. आपण हे पार्ट्स ऑफ सेंटेन्स जे आहेत ते टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, तेच आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. वी शुड ऑल्सो रिमेंबर द पार्ट्स ऑफ स्पीच इन जनरल. साधारणपणे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला ह्या टेन्सच्या टॉपिकसाठी लक्षात ठेवावे लागणार आहेत. 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते सगळे लक्षात ठेवा. अँड वर्ब्स इन पर्टिक्युलर, आणि त्यातल्या त्यात अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहावं लागणार आहे आपल्याला ते पार्ट ऑफ स्पीच म्हणजे क्रियापद आहे. कारण क्रियापद जे आहेत, वर्ब्स आर ॲट द कोर ऑफ एनी सेंटेन्स. वर्ब जे आहेत, क्रियापद जे आहेत, हे कोणत्याही वाक्यामध्ये अतिशय महत्वाचा भाग पार पडतात. वर्ब शिवाय कोणतंही सेंटेन्स जे आहे ते शक्य होत नाही. वर्ब शिवाय कोणतंही सेंटेन्स आपल्याला तयार करता येत नाही. त्यामुळं पार्ट्स ऑफ स्पीच पैकी क्रियापद हा पार्ट ऑफ स्पीच आपल्याला अतिशय महत्वाचा आहे टेन्सच्या अभ्यासासाठी. आणि इन जनरल सर्व बाकीचे पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पार्ट्स ऑफ सेंटेन्स काय आहेत हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला आता पार्ट्स ऑफ सेंटेन्स काय आहेत हे बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण सेंटेन्सची जी डेफिनेशन आहे काल पाहिलेली, आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहत असताना ती आपण इथं पाहायची आहे. तर व्हॉट इज अ सेंटेन्स? सेंटेन्स म्हणजे काय आहे, तर अ सेंटेन्स इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. शब्दांचा अर्थपूर्ण समूह याला वाक्य असं म्हटलं जातं. शब्दांचा अर्थपूर्ण समूह याला वाक्य असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, वी आर लर्निंग इंग्लिश आणि ट्रॅक्टर इज स्विमिंग ही 2 एक्झाम्पल्स आपण त्यावेळी सुद्धा घेतलेली आहेत. त्यातलं पहिलं वाक्य जे आहे ते आपण योग्य आहे असं म्हणतो आणि दुसरं वाक्य जे आहे ते योग्य नाही असं म्हणतो. तर त्याचं एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे. इन द अबव एक्झाम्पल बोथ द सेंटेन्सेस आर करेक्ट इन टर्म्स ऑफ ग्रामर. वर जे 2 दिलेले एक्झाम्पल्स आहेत, द ट्रॅक्टर इज स्विमिंग आणि वी आर लर्निंग इंग्लिश, हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहेत. कारण का, तर सब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट आलाय,
वर्बच्या जागी वर्ब आले, ऑब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट आलेला आहे. बट वेन वी अंडरस्टँड द मिनिंग वी फाइंड द सेकंड सेंटेन्स रॉंग. परंतु ज्यावेळी आपण अर्थ बघायला जातोय दोन्ही वाक्याचा, त्यावेळी मात्र दुसरं वाक्य आपल्याला चुकीचं वाटतं. आपण त्या दुसऱ्या वाक्याला चुकीचं ठरवतो. देअरफॉर म्हणून अ सेंटेन्स इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि म्हणून वाक्य म्हणजे काय आहे तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह. याला वाक्य असं म्हटलं जातं. व्याकरणदृष्ट्या बघायला गेलं तर दोन्ही वाक्य बरोबर आहेत, कारण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं त्याचं स्ट्रक्चर आहे. परंतु ज्यावेळी आपण अर्थ बघतो त्यावेळी दुसऱ्या वाक्याचा अर्थ जो आहे तो चुकीचा लागतो, म्हणून आपण त्याला वाक्य आहे असं म्हणत नाही. म्हणूनच वाक्याची जी डेफिनेशन आहे, वाक्य या शब्दाची डेफिनेशन किंवा सेंटेन्सची डेफिनेशन जी केलेली आहे ती अ सेंटेन्स इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स अशी केलेली आहे. वाक्य म्हणजे काय तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह, अशी त्याची डेफिनेशन केलेली आहे. आणि या सेंटेन्सचे काही पार्ट्स आहेत. आता हे वाक्य जे आहे हे कसं डिवाइड करायचं कोणकोणत्या पार्टमध्ये, तर त्यासाठी त्याचे पार्ट जे आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत आणि त्याचे पार्ट्स कोणकोणते ते आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. तर बघा, अ सेंटेन्स इज मेड ऑफ सर्टन पार्ट्स. वाक्य जे आहे हे ठराविक भागाने तयार होतं. देर आर सम पार्ट्स ऑफ सेंटेन्स विच आर कंपल्सरी. काही भाग असे आहेत वाक्याचे जे कंपल्सरी त्या वाक्यामध्ये असावेच लागतात. अँड सम आर नॉट कंपल्सरी. आणि काही भाग जे आहेत हे नॉट कंपल्सरी आहेत, म्हणजे ते नसले तरी वाक्यावरती त्याचा फार मोठा काही परिणाम होत नाही. तर सेंटेन्सचे जे पार्ट्स आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे सब्जेक्ट, ज्याला आपण कर्ता म्हणतो. दुसरा आहे वर्ब, ज्याला आपण क्रियापद म्हणतो, जे कंपल्सरी आहे, ते वाक्यामध्ये असावंच लागतं. नसेल तर वाक्य पूर्ण होत नाही, वाक्य वाक्य म्हणून राहत नाही. त्यानंतर तिसरा आहे ऑब्जेक्ट, ज्याला आपण कर्म असं म्हणतो. आणि चौथा आहे कॉम्प्लिमेंट, ज्याला आपण पूरक भाग असं म्हणतो, म्हणजे ज्यादा माहिती सांगणारा भाग. तर खाली काय सांगितलं आहे बघा, अ सेंटेन्स ॲट लिस्ट शुड हॅव अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे एक कर्ता आणि एक क्रियापद असणं गरजेचं आहे. एक कर्ता आणि एक क्रियापद वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे असणं गरजेचं आहे, तरच आपण त्याला वाक्य असं म्हणतो. आता तुमच्यापैकी कोणाला तरी लक्षात आलं असेल की मी आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्य सांगितलं होतं एक, स्टॉप नावाचं, म्हणजे स्टॉप असं वाक्य सांगितलं होतं. एका शब्दाने सुद्धा वाक्य तयार होतं असं मी त्यावेळी म्हटलेलं होतं. तर तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये कर्ता कुठं आहे, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये यू हा कर्ता जो आहे तो दडलेला असतो, लपलेला असतो. स्टॉप हे कोणाला म्हटलेलं असतं तर यू स्टॉप असं म्हटलेलं असतं, त्यामुळे तिथे यू हा कर्ता आहे. म्हणजेच आपण जे हे स्टेटमेंट करतोय की अ सेंटेन्स ॲट लिस्ट शुड हॅव अ सब्जेक्ट अँड वर्ब, हे बरोबर आहे. वाक्यामध्ये एक कर्ता आणि एक क्रियापद असणं गरजेचं आहे, असं आपण जे म्हणतो ते योग्य आहे. तर एक कर्ता एक क्रियापद येणं वाक्य तयार होतं आणि वाक्याचे जे घटक आहेत हे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहेत. कर्ता क्रियापद कर्म आणि पूरक भाग. तर हे एलिमेंट काय काय आहेत आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कोणत्या पार्ट ऑफ स्पीचचा समावेश याच्यामध्ये होतो हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर बघा, पहिला पार्ट जो आहे पार्ट ऑफ सेंटेन्स मधला तो आहे सब्जेक्ट, क्रियापद कर्ता आपण त्याला म्हणतो. अ सब्जेक्ट अकर्स ॲट द इनिशियल पोझिशन ऑफ अ सेंटेन्स. कर्ता जो आहे तो वाक्याच्या सुरुवातीला येत असतो. आणि सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे काय तर डुअर ऑफ ऍक्शन, क्रिया करणारा घटक, त्याला सब्जेक्ट असं म्हटलं जातं. क्रिया करणारा घटक त्याला सब्जेक्ट असं म्हटलं जातं आणि तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. फॉर एक्झाम्पल, आय एम अ पोलीस, इथं आय हा कर्ता आहे. त्यानंतर पुणे इज माय फेवरेट सिटी, पुणे हा कर्ता आहे. अ सब्जेक्ट इज अ नाउन ऑर प्रोनाउन इन इट्स सब्जेक्टिव्ह फॉर्म. सब्जेक्ट काय असतो तर नाउन किंवा प्रोनाउन असतो आणि त्याचं स्वरूप जे आहे ते कर्तरी स्वरूप असतं. सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे कर्तरी स्वरूप. सब्जेक्ट हे नाउन किंवा प्रोनाउनच्या स्वरूपात असतं. प्रोनाउनच्या स्वरूपात आलं तर ते सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं, म्हणजे कर्तरी स्वरूपात असतं. समटाइम्स अदर एलिमेंट्स सच ॲज ॲडवर्ब कॅन अकर ॲट द बिगिनिंग. आता आपण जे वर म्हटलेलं आहे की वाक्याच्या सुरुवातीला जनरली कर्ता येतो, तर काही वेळा काय होतं वाक्याच्या सुरुवातीला कर्त्याच्या ऐवजी ॲडवर्ब सुद्धा येतं. म्हणजेच कर्ता हा पुढं सेकंड पोझिशनला जातो. काही वेळा वाक्याच्या सुरुवातीला ॲडवर्ब हे सुद्धा वापरलं जाऊ शकतं, जसं खाली एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. फायनली आय बिकेम अ पोलीस. आता इथं फायनली हा शब्द आलेला आहे. आपण जर वरची डेफिनेशन बघितली, अ सब्जेक्ट अकर्स ॲट द इनिशियल पोझिशन ऑफ अ सेंटेन्स, वाक्याच्या सुरुवातीला येतो तो कर्ता असतो, असं जर बघितलं तर मग इथं आपण काय म्हणणार, फायनली हा कर्ता आहे. परंतु फायनली हा इथं कर्ता नाही. कोण पोलीस बनलं, आय, तर हा त्याचा कर्ता आहे. म्हणजे काही वेळा काय होऊ शकतं की कर्त्याच्या जागी वाक्याच्या सुरुवातीला ॲडवर्ब सुद्धा येऊ शकतं. तर सब्जेक्ट लक्षात आलाय का? नाउन किंवा प्रोनाउनच्या स्वरूपात सब्जेक्ट असतो हे लक्षात ठेवा. इथं आता आय हे प्रोनाउन आहे आणि पुणे हे नाउन आहे.
तर ते सब्जेक्टच्या स्वरूपात तिथं आलेलं आहे. लक्षात आलं? कर्ता म्हणजे काय आहे, सब्जेक्ट म्हणजे काय आहे? ओके सर. यस. येस सर. हा, सगळ्यांच्या लक्षात आलंय? येस सर. हो त्यानंतर दुसरा नेक्स्ट पार्ट ऑफ सेंटेन्स आहे तो आहे वर्ब. आपण हे आता वर्ब आणि वर्बचे टाइप्स वगैरे आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये पाहिलेले आहेत. द नेक्स्ट एलिमेंट आफ्टर सब्जेक्ट इज वर्ब. तर पुढचा जो घटक आहे वाक्यामधला तो क्रियापद आहे. अ वर्ब इन्क्लुड्स हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. आणि क्रियापद आपण ज्यावेळी म्हणतो, तुम्हाला त्यावेळी पार्ट ऑफ स्पीच सांगताना सुद्धा मी सांगितलेलं आहे, क्रियापद असं जर शब्द म्हटलं तर त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब या दोन्हीचा समावेश होतो, हे लक्षात ठेवायचं आपण. अ वर्ब इन्क्लुड्स हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. क्रियापदामध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद या दोन्हीचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, ही इज प्लेइंग क्रिकेट असं सेंटेन्स आहे. याच्यामध्ये जर क्रियापद कोणतं आहे असं आपण म्हटलं तर सांगताना काय करायचं आहे, इज प्लेइंग हे सगळं क्रियापद आहे हे सांगायचं आहे. त्यामध्ये मग इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, प्लेइंग हे मुख्य क्रियापद आहे. त्याचा जो भाग आहे तो आपण ते पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं वर्ब म्हटलं की सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद दोन्हीने मिळून क्रियापद बनतं असं सांगायचं आहे. आता इथं सुद्धा काय आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? समटाइम्स ऍडवर्ब कॅन अकर बिटवीन हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. काही वेळा काय होतं, तर ऍडवर्ब जे आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाच्या मध्ये सुद्धा येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, ही इज ऑलवेज प्लेइंग मोबाईल गेम. आता इज आणि प्लेइंग हे जे दोन क्रियापद आहेत, इज आणि प्लेइंग हे जे दोन सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद आहेत, याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर हे ऍडवर्ब जे आहे ते आलेलं आहे. हे ऍडवर्ब जे आहे ते बरोबर त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे असंही होऊ शकतं की सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाच्या मध्ये ऍडवर्ब येऊ शकतं, किंवा हे ऍडवर्ब जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आणि कर्त्याच्या मध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज प्लेज मोबाईल गेम असं सुद्धा वाक्य तिथं होऊ शकतं. कसं होऊ शकतं वाक्य, तर बघा, ही ऑलवेज प्लेज मोबाईल गेम असं सुद्धा ते वाक्य होऊ शकतं. मग इथं हे जे ऑलवेज आलेलं आहे, हे ऑलवेज जे आहे हे सहाय्यकारी ऍडवर्ब आहे. तर अशा प्रकारे ऍडवर्बची पोझिशन जी आहे ती वाक्यात कुठे येऊ शकते, वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकते, कर्त्यानंतर येऊ शकते, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाच्या मध्ये येऊ शकते, किंवा वाक्याच्या शेवटी सुद्धा येऊ शकते. लक्षात आलं? हो सर. आणि काय बघा, पुढचा पार्ट काय सांगते वर्बसाठीचा महत्वाचा. समटाइम्स अ हेल्पिंग वर्ब कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज मेन वर्ब. आणि काही वेळा काय होऊ शकतं, तर हेल्पिंग वर्ब म्हणजे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वाक्यामध्ये वापरलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, द स्काय इज ब्ल्यू. इथं इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे असं आपण म्हणतो, परंतु ते इथं मुख्य क्रियापद म्हणून वापरलं गेलेलं आहे. किंवा आय वॉज देअर, मी तिथे होतो, तर इथं मुख्य क्रियापद म्हणून ते सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते वापरलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे क्रियापद हा पार्ट लक्षात आला का, पार्ट ऑफ सेंटेन्सचा? येस सर. पार्ट ऑफ स्पीच म्हणून तो आपण बघितलाय तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचे टाइप्स बघितलेले आहेत, त्याची स्वरूप बघितलेली आहेत. टू बीचं रूप असेल, दुसरं रूप असेल, पहिलं रूप असेल, तिसरं रूप असेल, INGचं स्वरूप असेल. हे पार्ट ऑफ टाइप्स ऑफ वर्ब मध्ये आपण पाहिलेलं आहे. परंतु इथं वर्ब हे एक सेंटेन्सचं युनिट म्हणून काय आहे हे इथं आपण पाहिलेलं आहे. लक्षात आलं? हो सर. हो सर. त्यानंतर पुढचा जो युनिट आहे पार्ट ऑफ सेंटेन्स आहे ते आहे ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट काय आहे, आता नाउन आणि प्रोनाउन हे दोन्हीही सब्जेक्ट मध्ये पण येतात आणि ऑब्जेक्ट मध्ये पण येतात. अँड ऑब्जेक्ट इन्क्लुड्स अ नाउन ऑर नाउन फ्रेज ऑर प्रोनाउन इन इट्स ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. आता इथं फरक लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळी नाउन प्रोनाउन हे सब्जेक्टच्या स्वरूपात येतात, सब्जेक्टच्या पोझिशनला येतात किंवा सब्जेक्ट मध्ये येतात, त्यावेळी ते त्याच्या कर्तरी प्रयोगामध्ये असतात, कर्तरी स्वरूपामध्ये असतात. आणि ज्यावेळी हे नाउन किंवा प्रोनाउन हे ऑब्जेक्टच्या पोझिशनला येतात किंवा ऑब्जेक्ट म्हणून येतात, त्यावेळी ते कर्मणी स्वरूपात असतात. आता सर्वसाधारणपणे हे प्रोनाउन जे आहेत सगळे, नाउनचं तर काय कर्तरी आणि कर्मणी स्वरूप जे आहे ते सेमच असतं. फॉर एक्झाम्पल, रमेश असं जर म्हटलं, रमेश इज वॉचिंग टीव्ही असं जर वाक्य असेल, तर इथं रमेश जो आहे तो सब्जेक्ट पोझिशनला आलेला आहे. रमेश जो आहे तो सब्जेक्ट पोझिशनला आलेला आहे आणि त्याचं नाव, त्याचं स्वरूप जे आहे ते बदललेलं नाही. आता हेच वाक्य जर आपल्याला इनडायरेक्ट करत असताना, टीव्ही इज बीइंग वॉच्ड
बाय रमेश. आता ह्याला ऑब्जेक्ट पोझिशन रमेश, परंतु रमेश हे इथं ऑब्जेक्ट पोझिशनला येऊन सुद्धा काय आहे तर त्याचं स्वरूप बदललेलं नाही. लक्षात येतं हे? हा, Yes, sir. म्हणजे नाऊन ज्यावेळी नाऊन जे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट पोझिशनला आलं, सब्जेक्ट म्हणून आलं किंवा ऑब्जेक्ट म्हणून जरी आलं तरी त्याचं स्वरूप जे आहे ते काय राहतं, सेम राहतं. लक्षात आलं? Yes, sir. पण हेच जर प्रोनाऊनच्या बाबतीत घडलं, हे जर प्रोनाऊनच्या बाबतीत घडलं तर प्रोनाऊन काय आहेत बघा, हे प्रोनाऊन आहेत सगळे. आता या प्रोनाऊनचा सब्जेक्ट फॉर्म जो आहे तो असा आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट फॉर्म जो आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म जो आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म जो आहे, आता आयचा जो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे तो मी आहे, वीचा जो आहे तो अस असा आहे, त्यानंतर यूचा यूच राहतो, त्यानंतर हिचा जो आहे तो हिम असा होतो, शीचा हर असा होतो, इटला इट आहे तसा राहतो आणि देचा देम होतो. आता हे सब्जेक्टिव्ह फॉर्म प्रोनाऊनचे वेगळेत आणि नाऊनला सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑब्जेक्टिव्ह फॉर्म सेम राहतात. म्हणजे प्रोनाऊनचे सब्जेक्टिव्ह फॉर्म वेगळेत आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्म वेगळेत. मग ते ऑब्जेक्टच्या पोझिशनला येत असताना ते बदलत राहतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ऑब्जेक्टमध्ये काय येतं तर नाऊन आणि प्रोनाऊन येतात ऑब्जेक्टमध्ये, नाऊन किंवा प्रोनाऊन. आणि जर प्रोनाऊन आले तर ते त्याच्या कर्मणी स्वरूपात येतात. कर्मणी स्वरूप म्हणजे हे जे त्याचे कर्मणी स्वरूप आहेत सगळे, आयचा मी, वीचा अस, यूचा यू राहतो, हीचा हिम, शीचा हर, इटचा इट राहतो, देचा देम होतो. तर अशा प्रकारे सब्जेक्ट पोझिशनला ज्यावेळी ते येतात त्यावेळी त्यांचं हे सब्जेक्टचं स्वरूप राहतं, ऑब्जेक्ट पोझिशनला ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांचं ऑब्जेक्टचं स्वरूप राहतं. लक्षात आलंय? एक्झाम्पल इथं बघा, शी कॉल्ड हर, तिने तिला बोलवले. आता शी हे सब्जेक्ट स्वरूप असल्यामुळे हे पुढे सब्जेक्टमध्ये आले आणि हर हे ऑब्जेक्टचं स्वरूप असल्यामुळे ते शेवटी येताना ऑब्जेक्ट स्वरूपात आलेलं आहे. पण जर नाऊन फ्रेज आलेली असेल किंवा नाऊन आलेला असेल तर त्याचं ऑब्जेक्टचं स्वरूप जे आहे ते बदलत नाही. दे इन्फॉर्मड द पोलीस, तर हे द पोलीस हे आहेच राहणार आहे, हे सब्जेक्ट पोझिशनला येऊ देत किंवा ऑब्जेक्ट पोझिशनला येऊ देत. लक्षात आलं ऑब्जेक्ट काय आहे? Yes, sir. हो सर. हो. तर इंट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत ते काय करतात, ट्रान्झिटिव्ह वर्ब टेक ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत ज्याला आपण मराठीत सकर्मक क्रियापद म्हणतो, त्याला ऑब्जेक्टची गरज असते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब डज नॉट टेक एनी ऑब्जेक्ट. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही सब्जेक्टची गरज पडत नाही. सकर्मक क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासते, अकर्मक क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासत नाही. तर एक्झाम्पल मध्ये पहिलं वाक्य जे आहे ते अकर्मक क्रियापदाचं आहे, आय वॉक. वॉक हे अकर्मक क्रियापद आहे कारण त्याच्यानंतर कर्म लिहिण्याची गरज नाही. पण ही स्टडीज इंग्लिश, इथं हा जर इंग्लिश शब्द काढून टाकला आणि जर म्हटलं ही स्टडीज, तो अभ्यास करतो, कशाचा अभ्यास करतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे मग इथं इंग्लिश हा शब्द जो आहे किंवा विषयाचं नाव जे आहे ते येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सकर्मक आणि अकर्मक क्रियापद जे आहेत त्याच्यावरती ऑब्जेक्ट अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे सकर्मक क्रियापद वाक्यात आलं तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणं गरजेचं आहे, अकर्मक क्रियापद आलं तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येत नाही. आता अकर्मक क्रियापद जे आहेत त्याच्यानंतर नेहमी काय येऊ शकतं, सर्वसाधारणपणे कॉम्प्लिमेंट येऊ शकतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक भाग. पूरक भाग म्हणजे काय तर ऍडवर्ब सारखा, ही वॉक, आय वॉक व्हेरी फास्ट असं येऊ शकतं. हे व्हेरी फास्ट जे आहे ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक भाग म्हणतो. तर हे व्हेरी फास्ट काढून जरी टाकलं वाक्यातनं तरी वाक्याच्या अर्थावरती फार मोठा परिणाम होत नाही. मी चालतो हेच त्याचा अर्थ राहतो.
आता मी कसा चालतो हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन व्हेरी फास्टनं दिली जाते. ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन जरी दिली तरी सुद्धा ती जरी काढून टाकली तरी फार मोठा वाक्याच्या अर्थावरती परिणाम होत नाही, वाक्याचा अर्थ बदलत नाही. मी चालतो हेच अर्थ राहतो त्या वाक्याचा आणि मी जोरात चालतो. फक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन जोरात या शब्दाने दिली जाते, व्हेरी फास्ट या शब्दाने. तर ऑब्जेक्ट आले का लक्षात सगळ्यांच्या? येस सर. हो सर. त्यानंतर शेवटचा पार्ट आहे पार्ट ऑफ सेंटेन्स मधला, पार्ट्स ऑफ सेंटेन्स मधला, तो आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट यालाच मराठीमध्ये पूरक भाग असं म्हटलं जातं. आणि हा जो पूरक भाग आहे तो काय असतो तर जनरली ऍडव्हर्बच्या स्वरूपात येतो. आता ऍडव्हर्ब हे जे आहेत हे बरेचसे वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जातात. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बघा, अ कॉम्प्लिमेंट इज अन ऍडिशनल इन्फॉर्मेशन पार्ट. वाक्यामध्ये ज्यादा माहिती सांगणारा भाग जो आहे त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. कॉम्प्लिमेंटचाच अर्थ आहे पूरक भाग. पूरक भाग म्हणजे इतर माहिती पुरवणारा भाग. जनरली अ कॉम्प्लिमेंट इज अन ऍडवर्ब. आणि सर्वसाधारणपणे कॉम्प्लिमेंट जे असतं ते काय असतं तर ऍडवर्ब असतं. इट कॅन बी अ सिंगल वर्ड, अ फ्रेज ऑर अ क्लॉज. आणि ऍडवर्ब म्हणून जे कॉम्प्लिमेंट येतं ते एका शब्दामध्ये असू शकतं, काही वेळा एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात, किंवा काही वेळा वाक्याचं भाग असं वाक्य सुद्धा असू शकतं. फॉर एक्झाम्पल बघा इथं दिलेलं आहे, समटाइम्स आय वर्क लेट नाईट. समटाइम्स आय वर्क लेट नाईट असं वाक्य आहे. समटाइम्स आय वर्क लेट नाईट. समटाइम्स हा जो शब्द आहे हा पूरक भाग आहे. हा जर काढून टाकला वाक्यातनं तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. आता त्याला काय, आता एक अर्थ जोडला गेलाय ज्यादा, काही वेळा. काही वेळा मी रात्री उशिरापर्यंत काम करतो असा त्याचा अर्थ आहे. पण रात्री उशिरा काम करतो हे वाक्य आहे तसं राहतं, त्याला फक्त काही वेळा असा त्याचा अर्थ जोडला गेलेला आहे. किंवा हेच ऍडव्हर्ब वाक्याच्या शेवटी सुद्धा टाकता येऊ शकतं, आय वर्क लेट समटाइम्स. मी उशिरापर्यंत काम करतो काही वेळा असं. आता पुढचं वाक्य बघा, दे आर जनरली रिडिंग रेडीमेड नोट्स. जनरली हा शब्द आर आणि रिडिंग या दोन क्रियापदाच्या मध्ये आलेला आहे. तर हा काढून टाकला तरी सुद्धा काही फरक पडत नाही वाक्याच्या अर्थावरती. दे आर रिडिंग रेडीमेड नोट्स. ते रेडीमेड नोट्स वाचतात आणि ते सर्वसाधारणपणे रेडीमेड नोट्स वाचतात असा त्याचा अर्थ आहे. ही गोज टू स्कूल. आता टू स्कूल हे प्रिपोजिशन वापरून आलेलं आहे, म्हणजेच ऍडवर्ब ऑफ प्लेस म्हणून ते आलेलं आहे. ही गोज टू स्कूल, तो कुठे जातो, शाळेला जातो. ठिकाण दाखवलेलं आहे त्याच्यातून. प्रिपोजिशनल फ्रेज आहे ती, प्रिपोजिशनचा वापरून करून ठिकाण जोडलेलं आहे कुठं जातो त्याचं. पण ते कॉम्प्लिमेंट आहे, ते काही क्रिया करता कर्म म्हणून आलेलं नाही. किंवा शी वर्क्स विथ हर ब्रदर. शी वर्क्स विथ हर ब्रदर प्रिपोजिशन वापरून आलेलं वाक्य आहे आणि ते सुद्धा काय आहे तर कॉम्प्लिमेंट म्हणून आहे. ती तिच्या भावाबरोबर काम करते. ही कट्स द वूड विथ अन ॲक्स. तो लाकूड कुऱ्हाडीच्या साह्याने तोडतो. तर विथ अन ॲक्स, विथ हर ब्रदर, टू स्कूल हे सगळे कॉम्प्लिमेंट आहेत, ऍडिशनल भाग आहे. हे जरी काढून टाकले तरी सुद्धा वाक्याच्या ह्याच्यावरती फार मोठा अर्थावरती फार मोठा परिणाम होत नाही. तर त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. लक्षात आले? सर्वसाधारणपणे या माहितीवरून तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट हे वाक्यात आयडेंटिफाय करता येईल का? रिपीट करता. तुमचा आवाज कट होतोय. सर रिपीट करता का? सगळं रिपीट करायचं का? नाही सर, एवढं एकच हे करा. कॉम्प्लिमेंट. हा सर, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटला पूरक भाग असं म्हटलं जातं आणि ऍडिशनल माहिती सांगणारा भाग जो आहे त्याला कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे वाक्यामध्ये ज्यादा माहिती देणारा भाग जो आहे त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं. आणि जनरली कॉम्प्लिमेंट हे ऍडव्हर्बच्या स्वरूपात येतं. ऍडव्हर्बच्या स्वरूपात म्हणजे काय तर मग ठिकाण किंवा वेळ किंवा वारंवारता अशा गोष्टी ज्या आहेत ह्या दाखवल्या जातात त्याच्यातून. इथं समटाइम्स हा शब्द वापरला आणि वारंवारता दाखवलेली आहे, म्हणजे त्या क्रिया किती वेळा रिपीट होते हे त्याच्यातून दाखवलेलं आहे. समटाइम्स आय वर्क लेट नाईट असं म्हटलेलं आहे, काही वेळा मी रात्री उशिरापर्यंत काम करतो किंवा मी रात्री उशिरापर्यंत काही वेळा काम करतो असं दिलेलं आहे. जनरली एलवाय प्रत्यय लागलेला असल्यामुळे ऍडवर्ब आलेला आहे आणि ऍडवर्बच्या स्वरूपात हे जनरली हा शब्द वापरून ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे कॉम्प्लिमेंट जो आहे ते वापरलं गेलेलं आहे. किंवा ही गोज टू द स्कूल. टू द स्कूल हे प्लेस दाखवणारा ऍडवर्ब आहे आणि हे कॉम्प्लिमेंट आहे. ही गोज असं वाक्य जे आहे ते आपण सांगू शकतो, तो जातो. आता कुठं जातो हे ऍडिशनल पार्ट आपण त्याला ऍड केलेला आहे त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं गेलेलं आहे. शी वर्क्स, ती काम करते.
शी वर्क्स विथ हर ब्रदर. ती तिच्या भावाबरोबर काम करते. आता काम करते हे तर नक्कीच आहे. त्याच्यावरती त्याच्या अर्थावरती वाक्याचा परिणाम हे जे काढलेलं आहे, ॲडव्हर्ब जे काढलेलं आहे किंवा कॉम्प्लिमेंट काढलं तरी काही फार मोठा परिणाम होत नाही, कारण ती काम करते हे दिसतं. फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली गेलेली आहे, ती तिच्या भावाबरोबर काम करते. तर हा ॲडिशनल इन्फॉर्मेशन भाग आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे ही कट्स द वूड, तो लाकूड तोडतो. हे तर अर्थ कायम कंटिन्यू राहणार आहे या वाक्यामध्ये. आणि तो कुऱ्हाडीच्या साह्याने लाकूड तोडतो. कुऱ्हाडीच्या साह्याने फक्त. हे जर काढून टाकलं तरी सुद्धा लाकूड तोडतो या वाक्याच्या अर्थावरती फार मोठा परिणाम होत नाही. त्यामुळे असे जे कॉम्प्लिमेंट आहेत हे वाक्यामध्ये ज्यादा माहिती सांगणारा भाग म्हणून येतात. लक्षात आलं? हो सर. हो सर. पुढे आता सेंटेन्सचे एक पार्ट आयडेंटिफाय करायची एक एक्सरसाइज आहे. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हटलेलं आहे. एक वाक्य तुम्हाला इथे करून दाखवलेलं आहे. शी हे प्रोनाउन आहे, सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. गेव हे क्रियापद आहे म्हणून त्याला क्रियापद म्हटलेलं आहे. मी हा ऑब्जेक्ट आहे, द्वितीयच्या स्वरूपात आलेला आहे. आणि द बुक हे सुद्धा ऑब्जेक्ट आहे, ते इथं ऑब्जेक्टच लिहिलेलं आहे. तर असे राहिलेले हे 7 सेंटेन्सेस आहेत. याचा आता तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला, 5 ते 7 मिनिटाचा वेळ देतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये ते आयडेंटिफाय करून दाखवा सगळे. जमेल का सगळ्यांना? हो सर. हो सर. करा मग. चालू करा एक्सरसाइज सोडवायला. झालं की मला लगेच सांगा.
झाले का सोडवून? हो सर. सगळ्यांचं झालंय का? सगळ्यांचं झालंय का सोडवून? हो सर. बाकीचे कोण उत्तर देत नाहीत, पण काय अजून चालू आहे का सोडवायचं? हा सर सोडवायचा. सोडवा पटकन, कारण झाले 10:50 होत आलेत. झालंय का? हो सर. सगळ्यांचं झालंय का सांगा पटकन, म्हणजे आपण ते आन्सर बघून आपल्याला परत अजून अटेंडन्स घ्यायची. हो सर. हो सर झालं. हा, सांगा पहिल्या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यामध्ये वी स्टडी इंग्लिश, याच्यामध्ये वी काय आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट. स्टडी सब्जेक्ट. वर्ब. इंग्लिश ऑब्जेक्ट. 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 ठीक आहे. तिसरं वाक्य, दे आर प्लेइंग फुटबॉल. दे सब्जेक्ट. वर्ब काय आहे याच्यामध्ये? प्लेइंग. प्लेइंग. हा, आणि कर्म काय आहे? फुटबॉल. आणि मग आर काय आहे? सहाय्यकारी क्रियापद. पण मी मगाशी तुम्हाला वर्ब म्हणजे काय सांगितलंय. वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद बनून मिळून वर्ब बनतं. तुम्हाला मगाशी सांगितलंय, आणि वर्बचं पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला सांगताना सुद्धा त्यावेळी सुद्धा सांगितलंय. वर्ब काय आहे विचारल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असेल तर आणि मुख्य क्रियापद हे दोन्ही मिळून सांगायचं आहे. मग तुम्ही वर्ब काय म्हटल्यावरती प्लेइंग म्हणताय, चुकतंय ना? आर प्लेइंग. हा, हे जे आहे वर्ब, हे सगळं वर्ब आहे. सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद मिळून वर्ब बनतं, असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. ठीक आहे. पुढं चौथ्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय आहे सांगा? लेक्चर्स. लेक्चर्स. बर. त्यानंतर लेक्चर्स हा सब्जेक्ट आहे. पुढं वर्ब काय असणार आहे? कुठला आहे? आर. आर काय? आर गुड काय आहे? वर्ब आहे. आणि हे वर्ब सर. ऑनलाईन काय आहे मग? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ऑब्जेक्टची पोझिशन ही वाक्याच्या शेवटी येत असते, मागे येत असते. प्रत्येक वाक्यात तुम्हाला इथं दाखवले, ऑब्जेक्ट इथं शेवट आला, इथं इंग्लिश शेवट आला, इथं फुटबॉल शेवट आलाय. मग ऑब्जेक्ट इथं पहिल्यांदा कसं येईल? सर ऑनलाईन आहे ना, ते सब्जेक्ट आहे. बर, ऑनलाईन हा आणि सब्जेक्ट. लेक्चर्स आहे ते वर्ब. ऑब्जेक्ट. हा सर. काय चांगलं आहे सांगा बरं त्यात वाक्यात सांगितलंय? ऑनलाईन लेक्चर. ऑनलाईन लेक्चर चांगलेत ना? हा. मग ऑनलाईन लेक्चर्स हे एकत्र तुम्ही जर उत्तर सांगत असाल तर ते वेगळं करून का सांगताय तुम्ही, एक सब्जेक्ट ऑब्जेक्ट असं? सर ऑनलाईन लेक्चर्स आहे ते सब्जेक्ट आहे, आणि आर गुड आहे ते. हे सगळं सब्जेक्ट आहे. ऑनलाईन लेक्चर्स इथं आर आहे, हा मुख्य क्रियापद आहे, आणि गुड हे कॉम्प्लिमेंट आहे. आर हे मुख्य क्रियापद आहे इथं. गुड मधनं कुठली ऍक्शन दिसते तुम्हाला सांगा बरं? मी काय म्हटलंय, क्रियापद म्हणजे काय आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये पाहिलं होतं, तुम्ही ते विसरलायत. मग क्रियापद म्हणजे काय आहे, तर क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. गुड मधून कोणती क्रिया दिसते तुम्हाला? चांगली. पण चांगली ही काही क्रिया आहे का? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह आहे. ते ऍडजेक्टिव्ह आहे म्हणल्यावर ऍडजेक्टिव्ह हे कॉम्प्लिमेंट मध्ये येतं. पूरक भाग असतो तो. लक्षात ठेवा. असं तुम्हाला ट्रिकी प्रश्न जे आहेत वाक्यातले तुम्हाला असे हे करता येऊ शकतात. ट्रिक म्हणजे तुम्ही त्यातनं फसू शकताय. पुढं, राम इज वॉचिंग टीव्ही.
सर त्या चौथ्याचं सांगा की ऑनलाईन लेक्चर सब्जेक्ट आणि आर. ऑनलाईन लेक्चर सब्जेक्ट आर हे वर्ब आणि गुड हे कॉम्प्लिमेंट. हा, राम इज वॉचिंग टीव्ही. राम हे सब्जेक्ट, हा इज वॉचिंग इज हे वर्ब हा आणि टीव्ही हे ऑब्जेक्ट. बरोबर आहे. हा, पुढं मोबाईल इज रिंगिंग. मोबाईल हे सब्जेक्ट हा आणि इज रिंग नाही सर, इज आहे ते वर्ब हा आणि रिंगिंग आहे ते ऑब्जेक्ट. मोबाईल आहे ते सब्जेक्ट आणि इज रिंगिंग आहे ते वर्ब. इज रिंगिंग वर्ब आहे ना. रिंगिंग म्हणजे वाजणे, वाजण्याची क्रिया आहे ना. ओके सर. हा, इथं ऑब्जेक्ट नाही. आपण काय म्हटलंय, कंपल्सरी घटक कुठला आहे वाक्यामध्ये? सब्जेक्ट आणि वर्ब दोन असणं गरजेचं आहे वाक्यामध्ये. सब्जेक्ट आणि वर्ब ऍटलिस्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला मगाशी मी ते सेंटेन्स सांगताना सांगितलं होतं. ऍटलिस्ट सेंटेन्स ऍटलिस्ट शुड हॅव अ सब्जेक्ट अँड अ वर्ब असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे कर्ता आणि क्रियापद असणं गरजेचं आहे. इथं तसं झालेलं आहे. मोबाईल हा कर्ता आहे आणि इज रिंगिंग क्रियापद आहे. संपलं वाक्य. पुढं कॅट एट अ रॅट. कॅट हे सब्जेक्ट हा आणि कॅट हे सब्जेक्ट हा. आहे, एट हे वर्ब आहे, ए हे आर्टिकल आहे आणि रॅट हे ऑब्जेक्ट हा, आहे. अ रॅट जे आहे एकत्र ऑब्जेक्ट आहे म्हणायचं आता हे. अ रॅट जे आहे हे एकत्र ऑब्जेक्ट आहे. बर. हा, आर्टिकल हे पार्ट ऑफ स्पीच मध्ये जातं आणि आपण पार्ट ऑफ सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बघतोय. शेवटचं वाक्य, आय नॉर्मली वेकअप ॲट 6 AM. सांगा लवकर, 5-7 मिनिट राहिलेत फक्त. आय हे सब्जेक्ट, हा, नॉर्मली वेकअप हे वर्ब आणि ऍट 6 AM हे ऑब्जेक्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं LY लागणारे शब्द आहेत हे ऍडवर्ब असतात आणि ते कॉम्प्लिमेंट मध्ये येतात. नॉर्मली हे आय आणि वेकअप हे करते सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये आलेलं आहे. हो आय सर. आय हा सब्जेक्ट आहे. नॉर्मली हे ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब म्हणजे कॉम्प्लिमेंट. वेकअप हा सब्जेक्ट आहे आणि ऍट 6 AM हे सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे. ऍट प्रिपोजिशन आले ना, आपण मगाशी बघितलं होतं, विथ अ नाईफ, विथ अन ॲक्स. हो सर. त्यामुळे हे सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे आणि हे सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे. वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त कॉम्प्लिमेंट येऊ शकतात. आता आय वेकअप असा या शब्दाचा वाक्याचा अर्थ आहे. मी उठतो. कधी उठतो? कॉम्प्लिमेंट आहे, ऍडिशनल भाग, ऍट 6 AM. आणि त्याची वारंवारता जी आहे ती दाखवलेली आहे. नॉर्मली, सर्वसाधारणपणे. सर्वसाधारणपणे मी 6 वाजता उठतो. सर्वसाधारणपणे जरी काढून टाकलं तरी मी 6 वाजता उठतो हे अर्थ राहतो. आणि 6 वाजता जरी काढून टाकलं तरी मी उठतो. वाक्याचा अर्थ फार बदलत नाही. आलं लक्षात? हो सर. हो सर. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ सेंटेन्स इथं आपलं संपतंय. हे टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणतो. पार्ट ऑफ सेंटेन्स हे आपलं इथं संपतंय. तर हे पार्ट ऑफ सेंटेन्स लक्षात ठेवा आणि हे आता आयडेंटिफाय कसे करायचे हे आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस मध्ये गरजेचं आहे. तुम्हाला हे आता इथं शिकवतोय कारण का तर आपल्याला वाक्य तयार करायचे टेन्स मध्ये म्हणून तुम्हाला शिकवलेलं आहे. परंतु हे आयडेंटिफाय करण्याची गरज जी आहे, ही जी गरज आहे तुम्हाला जे आयडेंटिफाय करायला आता मी सांगितलं ते आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस मध्ये उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे तुम्ही. तिथं तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे, सब्जेक्ट कसा शोधायचा, ऑब्जेक्ट कसा शोधायचा याची. लक्षात आलं? येस सर. हो सर. हो सर. प्रेझेंटी तुम्ही द्या तेवढी. आणि पटपट प्रेझेंटी द्यायची आहे. राहिली केली आज सांगायचं नाही. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. पटकन अटेंडन्स देऊन टाकायची.
चव्हाण सृष्टी, प्रेझेंट सर. शेळके सृष्टी, प्रेझेंट सर. बुधावळे ज्योती, येस सर. शेळके साक्षी, प्रेझेंट सर. गडदे स्नेहल, येस सर. चिटणीस अनुष्का, येस सर. शिंदे वैष्णवी, प्रेझेंट सर. गावडे श्रेया, प्रेझेंट सर. जाडकर प्रगती, प्रेझेंट सर. लोंढे वैष्णवी, येस सर. सावंत मयुरी, प्रेझेंट सर. साळुंखे तनुश्री. प्रेझेंट. साळुंखे काल नव्हता तुम्ही. तनुश्री साळुंखे, आवाज येतोय ना मला सगळ्यांना? हो सर. येस हो, सर. सर. साळुंखे तनुश्री काल नव्हता तुम्ही. सर काल उशीर झाला का? लक्ष्मी स्वामी, प्रेझेंट सर. जाडकर वृषाली, येस सर. पडवळे पूजा, प्रेझेंट सर. गायकवाड प्रज्ञा, येस सर. वानखेडे स्मिता. येस सर. वानखेडे तुम्ही आता बरे आहेत का? हा सर, अजून तब्येत ठीक नाही, दवाखान्यात जायचंय अजून. बरं ठीक आहे. सुकांक्ष जाधव, प्रेझेंट सर. शिंदे पूजा, शिंदे पूजा, बडवे तनिष्का, येस सर. मगर शरियू, मगर शरियू, गायकवाड अश्लेषा, गायकवाड अश्लेषा, भुसे गीता, येस सर. नलवडे वैष्णवी, येस सर. चव्हाण ज्ञानदा, प्रेझेंट सर. खिलारे शिवानी, प्रेझेंट. पाटील श्रेयश, येस सर. घोडके अथर्व, घोडके अथर्व, करंडे राजवर्धन, सर. येस सर. कुलकर्णी चैतन्य, येस सर. वाघमारे प्रसाद, येस सर. सरवळे विश्वजित, माने उमेश, माने उमेश, गेळे सूरज, येस सर. गायकवाड गणेश, येस सर. वरकुटे वैभव, येस सर. प्रसाद सपकाळ, येस सर. चव्हाण साई दत्त, येस सर. ढाणे रेवण सिद्ध, येस सर. धर्माधिकारी अथर्व, येस सर. हत्तीकोटे आदित्य, येस सर. शिंदे नेतराज, येस सर. जामदाडे संकेत, येस सर. भोसले संकेत, येस सर. कदम ऋषिकेश, येस सर. कदम आदेश, प्रेझेंट सर. पवार अरविंद, पवार अरविंद, पाटील आदित्य, प्रेझेंट. साळुंखे निरंजन, प्रेझेंट. शिंदे आदित्य, शिंदे आदित्य, येस सर. कोळेकर sir. सौरभ, कोळेकर सौरभ, प्रेझेंट. भोई बालाजी, भोई बालाजी, क्षीरसागर प्रतीक, येस सर. कुंभार शुभम, कुंभार शुभम, खांडेकर साहिल, येस सर. कांबळे सुजित, येस सर. रोकडे रणजित, रोकडे रणजित, कुलकर्णी संचित, येस सर. शेंडगे आदर्श, प्रेझेंट सर. भोसले साहिल, प्रेझेंट सर. जगताप किरण, जगताप किरण, कुंभार शुभम. थांबा, तेलंगी प्रतीक, प्रेझेंट सर. सावंत राजेश, सावंत राजेश, कोष्टी यश, कोष्टी यश, सुर्वे शिवम, सुर्वे शिवम, पठाण अमन, पठाण अमन, सर प्रेझेंट. कोण आहे प्रेझेंट? अमन पठाण. हा, मी पण आहे सर, यश गोष्टी. यश कोष्टी, हा तुमचा आवाज आला नाही. शिवम सुर्वे आहेत का? सर अथर्व घोडके पण प्रेझेंट आहे. जगताप किरण,
रोकडे रणजित, कुंभार शुभम, येस सर. भोई बालाजी, पवार अरविंद, माने उमेश, मगर शरयू, गायकवाड अश्लेषा, शिंदे पूजा, ठीक आहे. प्रेझेंटी झालेली आहे. पुढचं लेक्चर जे आहे ते पुढचे शिक्षक कंटिन्यू करतील. थँक्यू व्हेरी मच. हॅव गुड डे. सर कॉलेजमध्ये किट आलंय का? अजून नाहीत आलेले, नोटीस टाकली जाईल. सर दिवाळीची सुट्टी आपल्याला असतात का? नोटीस येईल.